विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज अंजनडव या गावामध्ये हळू तालुक्यातील अंजनडव या गावामध्ये आहोत। या ठिकाणी आपण विधानसभाची वारी कोण आमदार होईल यासाठी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आता सध्या पंचरंगी निवडणूक चालू आहे। सध्या 5 उमेदवार जोरदार म्हणजे त्यांची तयारी चालू आहे। यापैकी कोण आमदार होईल? मोहन जगताप तर का म्हणजे होतील? त्यांचे विकास काम पुन्हा त्यांचं चांगलं नेतृत्व आहे, सर्वसामान्यांना घेऊन जाणार। जाती धर्माला सर्व काय काम केलं आतापर्यंत? आमच्या इकडे सुरुवातीला स्वतःच्या निधीमधून 1 लाख रुपये रस्त्यासाठी दिले। त्यांच्यामुळे आमच्या इकडे रस्ता झाला। कुठला रस्ता? कोणता रस्ता? रेपेवाडीला रेपेवाडी ते अंजनडव शेतातला रस्ता। 2019ला 18-19ला त्यांनी काम केलं। आमच्या इकडले लोक सर्व रेपेवाडी मधले भावनिक आहेत। मोहनदादासाठी केलेल्या कामाची परतफेड मतदानाच्या रूपात देणार आहे। तुम्ही मला एक सांगा, सध्याचे आमदार जे आहेत प्रकाश सोळंके यांच्यावर म्हणजे यांनी कामं केली नाही का? त्यांना पण केलेत, पण त्यांच्यावर नाही लोकांची एवढी। यांचं म्हणणं आहे लोकांची भावना नाही। काय नाव आपलं सर? युवराज गाव कुठलं? अंजनडव शिवनगर तांडा। बरं, हे आता सध्या प्रकाश सोळंके, महादेव निर्मळ, बाबरी मुंडे, रमेशराव आडसकर असे पंचरंगी सध्या म्हणजे निवडणूक चालू आहे। याच्यामध्ये कोण निवडून येईल? प्रकाश सोळंके का? असं आहे मागचे आता असं आहे मागील मतदारसंघामध्ये त्यांचं म्हणजे सरासरी 34 टर्म आतापर्यंत जोही काही काम केलेलं त्यांनी प्रत्येक गावाला माहिती। एक मिनिट प्रकाश सोळंके त्यांचे काम असं आहे, जेव्हा ते आमदार झाले, प्रकाश राज्यमंत्री बी होते, त्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये असं एकही गाव नाही की त्या गावात कुठलं विकासाचं काम केलेलं आहे। आता हे अंजनडव गाव आहे, अंजनडव ग्रामपंचायत आहे, इथे रेपवाडी आहे, वर मेघानाईक तांडा आहे आणि मागं शिवनगर तांडा ही ग्रामपंचायती आहे। त्यात तुम्ही इथं सगळीकडे जाऊन बघू शकता की ह्या गावामध्ये सर्वात जास्त विकास निधी कुणी दिला असेल तर प्रकाशदादा सोळंके। आत्ता हे मागच्या हे 6 महिन्यापूर्वीचा सिमेंट रस्ता आहे, प्रस्तावित मागून असताना सुद्धा त्यांनी तात्काळ मंजूर करून काम करतो। हा जो रस्ता इथून हे म्हणले की आता रेपवाडीपर्यंत हा ठीक आहे, त्यांनी स्थानिक त्यांचा वैयक्तिक निधी दिला असेल तर तिथे माळ आहे, त्या माळापासून वर लोकांना येता येत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिलेलं आहे, त्याचं आपण त्याच्याशी काय सांगणार नाही। पण प्रकाशदादा सोळंके का? तर मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फक्त घड्याळ घेऊन चलत होते, त्यांच्या विरोधात आडसकर होते, त्या कमळ घेऊन चलत होते। आता जे 5 जे उमेदवार आहेत ना, आडसकरांकडे कमळ नाही आहे, आडसकरांकडे सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे लोक होते, आता ते नाही आहे। जे कमळाच्या पाठीमागं तुम्हाला माहिती आहे खालच्या डोंगरपट्ट्यातले कमळाच्या मागचे लोक असायचे ते आता त्यांच्या मागं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा विषय थोडा बाजूला। मोहनदादा त्या टोकाला, त्या टोकातून ह्या टोकाचा विकास काही नाही। हा ठीक आहे, आतापर्यंत काय हा ठीक आहे, बाजीराव जगताप होते, त्यांचे वडील आमदार, त्यावेळेस हे गाव त्याच्यात नव्हते, आम्ही केजमध्ये होतो, पण जेव्हा प्रकाशदादा झाले त्यावेळेस आम्ही त्याच्यात आलो। त्यावेळेस आमदार असताना एकीकडून माजलगाव, एकीकडून केज आणि इकडून चौसाळा ह्या त्रिकुटावर हे गाव होतं, तेव्हा ह्या गावचा कुणीच विकास करू शकत नव्हतं। हे जे सर्कल आहे आसरडो सर्कल, इथे ह्या ठिकाणी कुणीच विकास करू शकत नव्हता, पण प्रकाशदादा सोळंकेंनी ह्या सर्कलमध्ये सर्वात जास्त लक्ष देऊन आणि पूर्ण माजलगाव मतदारसंघामध्ये मी स्वतः 395 गावं, खेडी, वस्ती मी स्वतः फिरून आलेलो आहे। स्वतःहून पुढून लोक सांगतात की हो दादाने आम्हाला सभागृह दिलं, दादाने आम्हाला पाणी दिलं, दादाने आम्हाला रोड दिलं, दादाने आम्हाला असा ही विकासाची जी गंगा आहे ते फक्त आणि प्रकाशदादा सोळंके। तुम्हाला इथे मी उघड सांगणार आहे, मी तुतारीचं काम करणार माणूस, ही मतदारसंघून बाहेर सगळे माझी तुतारी चालते। तुतारी म्हणजे मी आदरणीय पवारसाहेबाचं माझं दैवत पवारसाहेबांना मानतो, पण ह्या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघाचं दैवत हे प्रकाशदादा सोळंके आहे। विकासाची गंगा जिथं असते त्या लोकांनी त्या ठिकाणी काम करावं असं आम्ही सातत्यानं। बरं, या ठिकाणी मला सांगा, आता जी पुढील काळामध्ये आपल्या ह्या मतदारसंघामध्ये काय असं म्हणजे कुठली एक योजना किंवा कसं काय विकास व्हावा असं वाटतंय तुम्हाला? आता विकास हा कधी न थांबणारी गोष्ट आहे, प्रत्येकाची भूक वेगवेगळी असते, प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात। विकास व्हावा, विकासाची परिभाषा 3 तत्वावर चालते, लाईट, पाणी आणि रस्ते, ह्या 3 विकास सर्वात महत्त्वाच्या। नागरिकांना काय लागतं, काय नागरिकांना कोणाच्या घरात नेऊन द्यावं काय नाही, पण दादांच्या माध्यमातून घरकुल योजनेचे आपण ह्या गावामध्ये नाही 160-170 घरकुल मिळाले प्रत्येक गावामध्ये, प्रत्येककडे सगळीकडे स्वतः प्रस्तावित केलेले रस्ते। मी ह्या गावचा माजी सरपंच, पण विषय सांगायचा असा आहे की पुढं विकास काय व्हावा, आताच ते इंटरनल रस्त्याचे आता आम्ही जल जीवनमधून काम केलं,
काही रस्त्याच्या डागडुजीमध्ये पाणी नेत असताना रस्ते फुटलेले आहेत. ते रस्ते त्यांच्या जे प्रस्तावित आहेत सगळे ते रस्ते पण होणार आहेत. तांडावत विश्वधारी तिथे संत सेवालाल महाराज समृद्धी योजना आहे. प्रकाशदादा सोळंके ज्यावेळेस तिकडं हे माहिती सरकारमध्ये गेले तेव्हा ही जलजीवन योजना लागू झाली. जलजीवन मिशनमधून हे रस्ते म्हणजे पाण्याचे काम चालू झाले. आता ते समृद्धी योजनेमध्ये जेवढे तांडे आहेत प्रत्येक तांड्याला 10 ते 15 लाखाचा निधी प्रस्तावित झाला आहे. मला वाटतं 1500 कोटी महाराष्ट्रासाठी या शासनानं आणून ठेवलेले आहेत. अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. कोणी काही म्हणत असेल काही म्हणत असेल. अभ्यासू नेतृत्व आणि विकासाचं पर्व फक्त आणि फक्त प्रकाशदादाशिवाय काही नाही तर कोणी काही. बरोबर आहे. काय सांगू शकाल, आता एक पंचरंगी निवडणूक चालू आहे. दादाने बी कामं चांगले केलेली आहेत. त्यांच्या कामाला काय माहीत नाव देत नाही. पण जास्तीत जास्त आमचा संबंध आहे फक्त मनोदार दादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभा आहे. ते जे आदेश देतील त्यांना आम्ही मतदान करणार आहे. तेवढं दुसरं बाकी काही नाही. ठीक आहे सर, यांचं म्हणणं आहे मनोदादा जरांगे या ठिकाणी दुसरे मतदार बांधव. काय नाव आहे मामा? ओ पण काय नाव आहे तुमचं? बरं, आणि तुम्हाला मतदान नाही का? हा, मग कुणाला मतदान करणार आहेत? काय कोण करणार यामध्ये ते आता आमच्या आता बघू अशा करणार काय ते गावातील दुसरे मतदार बांधव आहेत. काय नाव आहे आपलं? नाव? बरं जवळ घे. मला सांगा, आता पंचरंगी निवडणूक चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक म्हणजे सध्या जोशमध्ये चालू आहे. कोण निवडून येईल आपल्या मतदारसंघाचा? कोण आमदार होईल? प्रकाशदादा सोळंके. का? त्यांनी विकासाची कामं चांगली केली. शैक्षणिक, आरोग्य या भागात काम चालू आहे. बरं, यांचं म्हणणं आहे की प्रकाशदादा सोळंके यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि तेच निवडून येतील असा त्यांचा दावा आहे. विकासनामाला बालासाहेब पपाळ, अंजनगाव, धारोर.